कोकणातील नशेचा वाढता विळखा, कारणे, परिणाम आणि उपाययोजना. कोकण निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि हिरवीगार डोंगररांगांसाठी ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षापासून या शांत प्रदेशात एका गंभीर समस्येने डोकं वर काढले. अंमली पदार्थांचा वाढता व्यापार आणि त्याचा युवा पिढीवर होणारा विघातक परिणाम हाच तो विषय आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालगत असलेल्या गोवा राज्यात अंमली पदार्थांचा मोठा व्यापार चालतो आणि याचमुळे या अवैध धंद्याची साखळी हळूहळू कोकणातही पसरली आहे. शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातही अंमली पदार्थांचे जाळे विस्तारले आहे. हे नुकत्याच सिंधुदुर्गात 25 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्याच्या घटनेवरून स्पष्ट होते. कोकण आता केवळ अंमली पदार्थांच्या वाहतुकीचे केंद्र न राहता साठवणूक आणि विक्रीचे केंद्र बनू पाहत आहे. यामुळे युवा पिढी नशेच्या गंभीर गर्तेत ओढली जात आहे. पोलिसांसमोर या समस्येचे उच्चाटन करणे एक मोठे आव्हान उभे राहिले. नशा कोकणात येण्याची कारणे. कोकणात अंमली पदार्थांचा प्रसार होण्याची अनेक कारणे आहेत, जी या प्रदेशाच्या भौगोलिक आणि सामाजिक तसंच आर्थिक परिस्थितीशी जोडलेली आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गोव्याची सीमा. गोवा हे एक पर्यटन केंद्र असल्याने तिथं अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गोव्याला असलेली लांबची सीमा तस्करांसाठी एक सोयीचा मार्ग ठरते. सहज उपलब्धता आणि कमी वेळेत वाहतूक करण्याची संधी मिळाल्याने अंमली पदार्थांचा पुरवठा कोकणात वाढलाय. पर्यटन हे आणखीन एक महत्त्वाचे कारण आहे. कोकण आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने तेथे येत असतात. अंमली पदार्थांची मागणी त्यामुळेच वाढू शकते. काही पर्यटक स्वतः सोबत अंमली पदार्थ आणू शकतात किंवा स्थानिक पातळीवर त्याची मागणी करू शकतात, ज्यामुळे तस्करांना अधिक संधी मिळते. बेरोजगारी आणि नैराश्य ही सामाजिक कारणे देखील महत्त्वाची आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना पुरेसे रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षणानंतर चांगली नोकरी न मिळाल्यानं त्यांच्यात नैराश्याची भावना वाढते. या नैराश्यातून आणि कंटाळ्यामधून ते अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. सहज उपलब्धता आणि माफक दर हे देखील तरुणांना आकर्षित करतात. अनेकदा अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात आणि त्यांची किंमतही कमी असल्याने गरीब घरातील मुले त्याला बळी पडू शकतात. मित्रमंडळींचा दबाव आणि स्टेटस सिम्बॉल म्हणून बघितल्यानं तरुण या व्यसनाच्या जगात ओढले जात आहेत. याशिवाय कायद्याची कमजोर अंमलबजावणी आणि पोलिसांचा अपुरा बंदोबस्त हे देखील तस्करांना प्रोत्साहित करतात. दुर्गम भाग आणि कमी मनुष्यबळामुळे पोलिसांना प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणे कठीण होते, ज्याचा फायदा गुन्हेगार घेतात. अंमली पदार्थांच्या व्यापारात मिळणारे आर्थिक प्रलोभन हे गुन्हेगारी जगतातील लोकांना या धंद्याकडे आकर्षित करते. कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याच्या लालसेपोटी अनेक लोक या अवैध धंद्यात सामील होतात. नशा थांबवण्यासाठी गरज असलेली पावलं. कोकणातील या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एका व्यापक आणि एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. तातडीने आणि प्रभावी उपाययोजना केल्यास युवा पिढीला या विळख्यातून वाचवता येईल. पोलिसांची कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी लागेल. यासाठी विशेष पोलीस पथके तयार करावी लागतील आणि गुप्त माहितीच्या आधारावर नियमितपणे छापे टाकण्याची मोहीम चालवावी लागेल. आंतरराज्यीय स्तरावर समन्वय साधून गोव्याहून होणारी तस्करी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सीमा सुरक्षा वाढवणे ही देखील महत्त्वाची बाब आहे. गोवा आणि कोकणच्या सीमेवर अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागेल. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे CCTV कॅमेरे, ड्रोन कॅमेरे आणि नाकेबंदीची व्यवस्था अधिक मजबूत करावी लागेल. सीमा शुल्क विभागाला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. जनजागृती आणि शिक्षण हे दीर्घकालीन उपाय आहेत. शाळा, महाविद्यालय आणि ग्रामीण भागात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर व्यापक जनजागृती मोहीम चालवणे आवश्यक आहे. यामध्ये व्याख्याने, कार्यशाळा, पथनाट्ये, माहिती पत्रके आणि समाज माध्यमांचा प्रभावी वापर केला पाहिजे. लहान वयातच मुलांना याबद्दल योग्य माहिती दिल्यास ते यापासून दूर राहू शकतील. नशाबाजांसाठी समुपदेशन आणि पुनर्वसन केंद्र स्थापन करणे अत्यावश्यक आहे. व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे आणि त्यांना समाजात पुन्हा स्थान मिळवून देणे यासाठी मदत करणे गरजेचे आहे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षित समुपदेशक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता असावी. कुटुंबाचे आणि समाजाचे प्रबोधन करणेही महत्त्वाचे आहे. कुटुंबातील सदस्यांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे. समाजात व्यसनाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि व्यसनांपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे. बेरोजगारीवर उपाय करणे हे देखील अप्रत्यक्षपणे नशेला आळा घालण्यास मदत करेल. ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी
खोली निर्माण करणे, कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. शिक्षण प्रणालीत बदल करून अंमली पदार्थांच्या धोक्याविषयी माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावी लागेल. नैतिक मूल्यांचे शिक्षण आणि जीवनावश्यक कौशल्य वाढवण्यावर भर द्यावा लागेल, जेणेकरून तरुण पिढी आत्मविश्वासानं आणि जबाबदारीनं जीवन जगू शकेल. सरकारी पातळीवर समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. धोरणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य समन्वय आणि निधीची उपलब्धता ही देखील महत्त्वाची आहे. शेवटी स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग या लढ्यात निर्णायक ठरू शकतो. गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्था, युवा मंडळे आणि महिला बचत गट यांनी एकत्र येऊन जनजागृतीच्या कार्यक्रमांमध्ये आणि पोलिसांना माहिती पुरवण्यास मदत करावी. अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण कोकणासाठी एक गंभीर धोका आहे. जर वेळीच यावर नियंत्रण मिळवलं नाही तर युवा पिढी उद्ध्वस्त होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल. कठोर उपाययोजना, जनजागृती आणि समाजाच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच कोकणाला या नशेच्या विळख्यातून मुक्त करता येईल आणि पुन्हा एकदा शांत आणि सुरक्षित प्रदेश म्हणून त्याची ओळख जपली जाईल. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।